रद्द केलेली पाणी उपसाबंदी काही तासातच पुन्हा लागू करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने जाहीर केलाय। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे। शेतकरी विकास समितीच्या नेतृत्वाखाली पाणी उपसाबंदीच्या निषेधार्थ कोल्हापुरातील सिंचन भवन समोर आज आंदोलन करण्यात आलं। इरिगेशन फेडरेशननेही उपसाबंदीला विरोध दर्शवलाय। पॅसिफिक महासागरात निर्माण झालेल्या अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचं आगमन लांबणीवर पडलंय। यावर्षी वळीवाचा पाऊस फारसा झाला नाही, मृग नक्षत्र कोरडं गेलंय। त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात घट झाली आहे। अल निनोमुळे काही भागावर दुष्काळाचं सावट पसरलंय। त्यामुळे उपलब्ध पाणी जपून आणि काटकसरीनं वापरणं आवश्यक आहे। ही बाब लक्षात घेऊन जलसंपदा विभागानं पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, भोगावती, कुंभी, कासारी आणि कालव्यांवर पाणी उपसाबंदी लागू केली आहे। शेती आणि औद्योगिक पाणी वापरावर मर्यादा आल्या आहेत। उपलब्ध पाणी प्राधान्यानं पिण्यासाठी वापरावं लागणार आहे। मात्र पाणी मिळत नसल्यामुळे उभी पिकं कडक उन्हात करपून जात आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। शेतकरी विकास समितीच्या वतीनं आज कोल्हापुरातील सिंचन भवन समोर आंदोलन करण्यात आलं। पाणी उपसाबंदी तातडीनं रद्द करावी अशी त्यांची मागणी आहे। आंदोलनात कॉम्रेड अप्पा पाटील, बाना पाटील यांच्यासह विविध पाणी पुरवठा संस्थांचे पदाधिकारी आणि शेतकरी सहभागी झाले होते। इरिगेशन फेडरेशननेही उपसाबंदी विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। इरिगेशन फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी सिंचन भवन समोर आंदोलन केलं।